नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास एज्युकेशन वरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरतीविषयी संपूर्ण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। म्हणजे नक्की सरळ सेवा भरतीमध्ये पदे कोणकोणती भरली जातात, किती पदे असतात, त्यासोबत अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असतं, किती टप्प्यामध्ये एक्झाम घेतली जाते, त्यासोबत विषय कोणकोणते आहेत, तर ट्रेनिंग वगैरे असते का, मुलाखत असते का, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं क्लास 1 मध्ये जर आपण बघितलं तर क्लास 1 पदं कोणकोणती असतात, जसं उपजिल्हाधिकारी असेल, त्यानंतर डीवायएसपी असेल, बीडीओ असेल, हे सगळे ज्या राज्यसेवेच्या मार्फत एमपीएससीच्या थ्रू जी राज्यसेवा एक्झाम घेतली जाते त्याच्या मार्फत येणारे हे सगळे पद जे आहेत ते क्लास 1 चे पद आहेत। मग क्लास 2 मध्ये जसं आपण बघितलं पीएसआय, एसटीआय, एएसओ हे जे गट ब चे अराजपत्रित पद आहेत, हे गट ब चे क्लास 2 चे पद असतात। मग क्लास 3 मध्ये सरळ सेवा भरतीतले सगळे काही पद येतात। मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, जसं तुमची पोलीस भरती असेल त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल जे पद आहे ते सरळ सेवा भरतीमध्ये गणलं जातं। त्यानंतर तलाठी भरती असेल, लिपिक असेल, त्यानंतर ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक असेल तुमची, त्यानंतर वनरक्षक भरती असेल, म्हणजेच फॉरेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं आत्ताच मागे भरती झालेली आहे वनरक्षकची, ते सुद्धा सरळ सेवा भरतीमध्ये गणलं जातं। त्यासोबत पालिकाचे असतील काही पदं, त्यानंतर जिल्हा परिषद, जलसंपदा, हे सगळे काही जेवढ्या काही भरती आहेत त्या सरळ सेवामध्ये मित्रांनो गणल्या जातात। त्या ठिकाणी मग नक्की विषय कोणकोणते आहेत, अभ्यासक्रम नक्की काय करायचा आहे, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, या सगळ्या पोस्ट करिता तुमची एकच एक्झाम घेतली जाते। जसं बघा, राज्यसेवेमध्ये पॅटर्न ठरलेलं असतं की पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि काही पदांकरिता शारीरिक चाचणी वगैरे असते। पण या ठिकाणी असं काहीच नाहीये, तुमची एकच एक्झाम घेतली जाते। या ठिकाणी टप्पे वगैरे काहीच नाहीये, एकच एक्झाम आणि ती पण लेखी असते। आणि त्यानंतर फक्त काही अपवाद आहेत, काही पदांना अपवाद आहेत, जसं की पोलीस भरती असेल, कॉन्स्टेबल पदाकरिता तुमची शारीरिक चाचणी घेणं त्या ठिकाणी अनिवार्य असल्यामुळे तुम्हाला लेखी परीक्षेसोबतच शारीरिक चाचणी देखील त्या ठिकाणी द्यावी लागते। अशा भरपूर काही पोस्ट आहेत ज्याकरिता तुम्हाला अपवाद काही ठिकाणी आढळून येतील, पण परीक्षा एकच असते आणि त्यानंतर तुमची मुलाखत वगैरे काहीच नाही, डायरेक्टली तुमची जॉईनिंग या ठिकाणी सरळ सेवा भरतीमध्ये होत असते। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुमची शैक्षणिक पात्रता एकतर तुम्ही 12वी पास असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन। आता दोन्ही कसं काय, तर बघा, काही अशा पोस्ट आहेत जसं पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल पदाकरिता जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, पण काही अशा पदं आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन जे आहे, तुमची पदवी जी आहे ती अनिवार्य आहे। मग ते कोणतं, तर बघा तलाठी भरती। आता तलाठी भरता करता तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणं, पदवी असणं गरजेचं आहे, पण पोलीस भरतीकरिता ग्रॅज्युएशनची गरज नाही, 12वीच्या बेसवरती तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये काही पदांसाठी 12वी पास पाहिजे, काही पदांकरिता तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय। त्यानंतर वयोमर्यादा नक्की काय पाहिजे, तर बघा, जर तुम्ही सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। म्हणजे बघा, 12वी झाल्यानंतर आपलं 18+ कंप्लीट असतं, त्यामुळे 18+ जे असतात ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ते 38 वर्षापर्यंत सर्वसाधारण गटातली। तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर एससी, एसटी किंवा ओबीसी मध्ये तुम्ही असाल किंवा अन्य कोणत्याही याच्यामध्ये असू शकता, जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर या ठिकाणी 43 वर्षापर्यंत तुम्ही सरळ सेवा भरतीकरिता या ठिकाणी अप्लाय करू शकता। मग सगळे विषय झाले, आपण परीक्षेचं स्वरूप बघितलं की एकाच टप्प्यामध्ये एक्झाम होईल, त्यानंतर वयोमर्यादा बघितली आणि सोबतच शैक्षणिक पात्रता देखील बघितली, पण नक्की कोणते विषय आहेत, नक्की अभ्यास कशाचा करायचा आहे, त्या गोष्टी आता आपण समजून घेऊया। पुढील माहिती बघण्या अगोदर मित्रांनो, प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच एक क्लास एज्युकेशन हे ऍप जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करायचं आहे। मित्रांनो, एक क्लास एज्युकेशन प्ले स्टोअर वरती जेव्हा तुम्ही टाईप कराल या प्रकारचा आयकॉन तुम्हाला दिसेल। हे ऍप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, या ऍपमध्ये तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तलाठी भरती असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, कोणत्याही प्रकारची एक्झाम जी असेल त्याच्या प्रत्येक नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, प्रत्येक विषयाच्या तुमची टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये मिळून जातील। फास्ट ट्रॅक बॅच असेल, मॅरेथॉन बॅच असतील, सगळ्या गोष्टी ऍपमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे, ते चॅनल देखील तुम्हाला
या ठिकाणी जॉईन करायचं आहे. तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट जर तुम्हाला असेल तर तो तुम्ही आपल्या टेलिग्रामला विचारू शकता, पर्सनली मेसेज करू शकता किंवा ग्रुप जॉईन करून तुम्हाला तिथे प्रत्येक विषयाची अपडेट जी आहे ती प्रत्येक नवीन गव्हर्नमेंट एक्झामच्या अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील. त्यासोबतच इन्स्टावरती देखील आपली आयडी आहे स्पर्धा परीक्षा ए क्लास एज्युकेशन. या आयडीला देखील मित्रांनो फॉलो करायचं आहे आणि तिकडेही तुम्ही तुमच्या मनातील ज्या काही शंका कुशंका असतील ते तिथे विचारू शकता. प्रत्येकाला तिथे रिप्लाय मिळेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी मिळेल. चला तर मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास करायचा असतो आणि त्यासोबतच तांत्रिक. आता तांत्रिक म्हणजे काय तर बघा, जसं की ग्रुप बी मध्ये आपण PSI पदाविषयी माहिती घेऊयात. जसं PSI पद आहे त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा PSI, STI, ASO करिता एकच व्हायची, बरोबर. पूर्वपरीक्षा एकत्र होणार. मात्र मुख्य परीक्षेला जर तुम्ही PSIच्या मेन्सला त्या ठिकाणी अपियर असाल, क्वालिफाय झाले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला PSI पदाबद्दलचे काही प्रश्न, PSI म्हणजे ज्या पदाविषयी तुम्ही तयारी करत आहात त्या पदाशी रिलेटेड काही प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला विचारले जातात, त्याला म्हणतात तांत्रिक. मग या ठिकाणी ही काही अशा पोस्ट असतील त्या पोस्टच्या रिलेटेड तुम्हाला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील काही पदांविषयी. जसं तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर काही तुम्हाला अधिनियम वगैरे विचारले जातील पेपरमध्ये. अशा गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. मग मार्काचं डिस्ट्रीब्युशन नक्की कसं आहे तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पण पॅटर्न वेगवेगळा आहे. जसं तुम्हाला 100 प्रश्न विचारले जात असतील तर 100 प्रश्नामध्ये तुम्हाला मराठीला 25, इंग्लिशला 25, सामान्य ज्ञानला 25 आणि गणित आणि बुद्धिमत्ताला 25 प्रश्न असं डिस्ट्रीब्युशन असतं. पण हे फिक्स नाही. जसं पोलीस भरतीला जर आपण बघितलं तर पोलीस भरतीला या ठिकाणी इंग्रजी विषयच नसतो. मग इंग्रजीचे जे 25 गुण आहे त्या ठिकाणी ते बाकीच्या विषयांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. असा पॅटर्न सरळ सेवा भरतीचा असतो. फिक्स पॅटर्न या ठिकाणी नाही. काही पोस्टला इंग्रजी विषय आहेत, काही पोस्टला इंग्रजी विषय नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यानंतर मग नक्की पुस्तकं कोणकोणती वाचायची आहे. ओके, तर सामान्य ज्ञानमध्ये अगोदर आपण समजून घ्या की मराठी आपल्याला समजलेली आहे, इंग्रजी विषय माहित आहे, चालू घडामोडी आपण करू शकतो, गणित बुद्धिमत्ता आहे. पण मग सामान्य ज्ञानमध्ये नक्की कोणकोणते विषय आहेत तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर भूगोलचा अभ्यास आहे. भूगोलमध्ये पण जागतिक असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल. इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, आधुनिक आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा इतिहास देखील तुम्हाला करावा लागतो. राज्यशास्त्रामध्ये संपूर्ण तुम्हाला संविधान वगैरे, राज्यघटना, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अर्थशास्त्र तुम्हाला थोड्याफार याच्यामध्ये विचारले जाऊ शकतं आणि सामान्य विज्ञान, हे सगळं मिळून या ठिकाणी सामान्य ज्ञानचे तुम्हाला 25 प्रश्न त्या ठिकाणी तयार केले जातात. मग नक्की पुस्तकं कोणती रेफर करायची आहे तर मित्रांनो बघा, जर तुम्ही ऑलरेडी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, जसं तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा ग्रुप बी, ग्रुप सी ची तुम्ही ऑलरेडी तयारी करत असाल तर तुमचा हा सिलेबस जो आहे तो तिकडे डीपली कव्हर झालेला असतो, त्यामुळे बुक लिस्टचं टेन्शन नसतं. मात्र जर तुम्ही फक्त सरळ सेवा भरतीवरतीच फोकस करत असाल तर नक्की कोणती बुक लिस्ट तुम्हाला वाचायची आहे ते आपण या ठिकाणी समजून घ्या. तर मित्रांनो, मराठी विषयाकरिता तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोराव आळंबे सरांचं बुक जे आहे ते रेफर करायचं आहे. दोन्हीपैकी एक घेऊ शकता, दोन्ही पण बेस्ट बुक आहे. त्यानंतर इंग्रजी विषयाकरिता तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर किंवा शेख सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. जर तुम्ही इंग्रजी आतापर्यंत केलेलंच नसेल, एकदम बेसिक पासून सुरुवात असेल तर मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांचं बुक जे आहे ते एकदम छान बुक आहे, समजण्यासारखं. बेसिक पासून तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजीमधला अनुवाद खाली मराठीमध्ये त्यांनी छानपैकी समजून सांगितलेला आहे, त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक जे आहे ते इंग्रजी व्याकरणाकरिता बेस्ट आहे. आणि त्यासोबत मग सामान्य ज्ञानकरिता काय करायचं, आता एवढे सगळे विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, सामान्य विज्ञान आहे. तर मित्रांनो हे सगळे विषय जे आहे सामान्य ज्ञानचा अभ्यास तुम्हाला स्टेट बोर्ड मधून करायचा आहे. जसं 5वी ते 12वी पर्यंतचे सगळे स्टेट बोर्ड वाचायचे आहे आणि त्यासोबत एक तात्यांचा ठोका जो आहे, लेटेस्टचा ठोका तुम्हाला वाचायचा आहे. 2012-11चा जुना वाचायचा नाहीये, लेटेस्ट तात्यांचा ठोका. आणि त्यासोबत स्टेट बोर्डचे बुक जे आहेत ते तुम्हाला सामान्य ज्ञानकरिता रेफर करायचे. त्याच्यामधून तुम्ही चांगले मार्क जे आहेत ते मिळवू शकता. त्याचीच वारंवार रिव्हिजन तात्याच्या ठोक्याची तुम्हाला करायचे आहे, त्यामधून सगळेच विषय तुमचे कव्हर होतील. त्यानंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता. त्याच्याकरिता महाराष्ट्रामध्ये एकच बेस्ट आहे, सचिन ढवळे सर. त्या सरांच्या बुकमध्ये तुम्हाला सगळ्या भरतीविषयीचे सगळे प्रश्न एकाच टॉपिकमध्ये एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे सचिन ढवळे सरांचं बुक जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्ता करिता तुम्ही रेफर करू शकता. चांगले मार्क्स तुमचे त्या ठिकाणी गेन होऊ शकतात.
त्यानंतर मित्रांनो राहिला विषय चालू घडामोडीचा. मग आता चालू घडामोडीकरिता 2-2 तास 3-3 तास पेपर वाचण्यापेक्षा किंवा ऑनलाईन टेलिग्रामवरती भरपूर भापट पसारा आहे तिकडे जाण्यापेक्षा एकच बुक तुम्ही ठरवायचे की तुम्हाला नक्की कोणत्या प्रकाशनाचं मासिक वाचायचं आहे किंवा तुम्ही इयर बुक घेणार आहात किंवा सहामाही घेणार आहात हे एकदाच ठरवायचं आहे आणि त्याचीच रॅपिड रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. जसं की युट्यूबला जर तुम्ही गेलात तर युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला बप्पा जाधव सरांचे लेक्चर जे आहेत ते चालू घडामोडीकरता बेस्ट आहे. त्याचे तुम्ही लेक्चर करून नोट्स काढू शकता किंवा त्यासोबत तुम्ही परिक्रमा जी आहे ती वाचू शकता. परिक्रमा मासिक पण मिळेल, त्यासोबत सहामाही पण आणि त्यांचं इयर बुक देखील मार्केटला अवेलेबल असतं ते तुम्ही करू शकता आणि त्याचीच रॅपिड रिव्हिजन जी आहे ती या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो हे झाले तुमचे पुस्तकं. आपण वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पद आणि त्यासोबत पुस्तकं कोणकोणते वाचायचे आहेत, विषय कोणकोणते आहेत, संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेतलेली आहे. त्या पदाची आणखी जसं पोलीस भरती असेल, आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, त्या पदांची पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तीही माहिती जी आहे ती लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि या स्पर्धा परीक्षेविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंटची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. चला तर मित्रांनो आपण आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच.